सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा वाढदिवसाच्या निमित्ताने सन्माननीय राजूदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज स्विगी, झोमॅटो आणि ब्लिंकिट या रोजचे जे काम करणारे बाईक स्वार आहेत त्यांना आपण मोफत आज पेट्रोल देतोय। आज आपले सगळे कार्यकर्ते इथे उपस्थित आहेत, त्यांच्या मार्फत आम्ही हा कार्यक्रम राबवत आहोत। खरं तर आपण या स्विगी, झोमॅटो आणि जे ब्लिंकिट आणि झेप्टो आहे यांची एक नोंदणी घेतली होती। कालपासून नोंदणीकृत ज्या आहेत जवळपास 400 ते 450 नोंदणी आपल्याकडे आतापर्यंत प्राप्त झालेल्या होत्या। त्या सर्व वर्कर्सना, बाईक रायडर्सना आपण या ठिकाणी मोफत पेट्रोल सन्माननीय राजूदादा पाटील यांच्या माध्यमातून देत आहोत। बरोबर बोलता तुम्ही की अख्ख्या भारतभर जो आखाती देशामध्ये जे युद्ध सुरू आहेत त्याचा फटका अख्खा भारतभर बसला। त्याच्या इंधन दरवाढीमुळे फक्त इंधन दरवाढ झाल्यानंतर बाकीच्या सर्व महागाईवरती त्याचा परिणाम होतो आणि त्याच अनुषंगाने एक प्रतिकात्मक आंदोलन म्हणा आणि सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त म्हणा, परंतु हे प्रतिकात्मक एक आंदोलनच आहे। केंद्र सरकारचा याच्या माध्यमातून केंद्र सरकारला एक संदेश देऊ इच्छितो की आता तरी आपण सर्वसामान्य नागरिकांकडे लक्ष देऊन ही झालेली इंधन दरवाढ आहे ती कमी करावी, हा या मागचा उद्देश आहे। कमी करायला हवे बरोबर। सर्व ठिकाणी जर जीएसटी मध्ये तुम्ही आणलं, अजूनपर्यंत पेट्रोल कुठल्याही इंधन जे वाढ आहे हे तुम्ही जीएसटी क्षेत्रामध्ये आणत नाही, त्याच्यामुळे हे दरवाढ असेच वाढतच राहणार आणि अजून मला वाटतं हे रोजच्या रोज वाढतच जात आहेत। राज्य सरकार आणि केंद्र सरकार हे एका माळीचे दोन मणी आहेत, त्याच्यामुळं असं केंद्र सरकार जे बोलल तेच राज्य सरकार करणार आहे। राज्य सरकारने पण याच्यामध्ये लक्ष घालण्याची गरज आहे, पण ते घालणार नाही।